पारिवारिक मीटिंगसाठी उपस्थित नगरपालिकेचे सीओ, पोलीस प्रशासनाचे काकडे साहेब, उपनगराध्यक्ष, सगळे नगरसेवक आणि माझे बंधू, फळावाले, भाजीवाले, कपडेवाले, त्यांनी ठिकाणी आपण आधी डॉक्टर घोडेंना पण सांगितलं, सरांनी पण सांगितलं, बाबा साहेबांनी पण सांगितलं की आपण प्रशासनाला मदत करा. आपल्या शहराच्या ज्या समस्या आहेत त्या मिटवण्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लागणार आहे. सर्वांचं तेच म्हणणं आहे, आपल्याला पण सहकार्य करायचं आहे. पण जे आपल्यामध्ये विषय आहे की हा पुढे गेला, तो मागे आला, याच्या दुकानाच्या धरण्यात आले, माझ्या दुकानातूनच आले, ते आपण थोडंसं कापसात मिटवून आणि उद्यापासून आपल्या सूचनेप्रमाणे एक कर्मचारी आपला तिथे आपण उद्यापासून परमनंट 1 महिन्यासाठी, शुक्रवारपासून 1 महिन्यासाठी एका कोणाची तरी तिथे आपण नेमणूक करा. म्हणजे तो जे मागे पुढे येणार ते त्यांना सांगेल आणि 2 कर्मचारी सोबत द्या. म्हणजे ते मागे पुढे करायचं असलं, कोणाला समजायचं असं काय त्या पद्धतीने आपण कर्मचारी तिथे आपण कायम स्वरूपी महिनाभर तुम्हाला बसवण्यासाठी ठेवू. म्हणजे जेणेकरून जे तुमची समस्या आहे ते आपण दूर करू. म्हणजे महिनाभरचे 3 कर्मचारी तुमच्या सोबत राहतील. कोणी पुढे आला, मागे आला, काय झालं ते त्यांच्या पद्धतीने निघतील, नाही असलं तर साहेबांना सांगतील, काही असलं तर आम्ही सर्व लोक तुमच्यासोबत आहेच. तेच सांगतोय आता हे झालं तुमचं 4 वाजेपर्यंत, 5 वाजेपर्यंत, नंतर हे लोक घरी राहतात, मग आपला कार्यक्रम चालू होतो. आता तसं करू नका, कारण आता काय केलं आहे साहेबांनी की रात्री 8 वाजेपर्यंतच्या 3 टीम केल्या आहेत, सकाळची, दुपारची आणि संध्याकाळची. आणि त्यासोबत तासा साहेबांची चर्चा करून पोलीस प्रशासनाचे पण 2 लोक त्याच्यात राहणार आहे. म्हणजे परत परत तेच आपण करायला लावू नका. आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे, आमच्यातर्फे, भाऊच्यातर्फे, काकूच्यातर्फे, सगळ्यांतर्फे, आपण सगळे घरातले लोक आहेत, कार्यकर्ते सगळे जवळचे लोक आहेत, आपण समजून घ्या. उगाच काहीतरी करायचं म्हणून याला तो तिला तो एक काम करू नका. सगळ्या समजून आपण कसा काही अडचण असली आम्हाला सांगा, आम्ही जरूर तिथे येऊ, आपली अडचण दूर करू. उद्यापासून कर्मचारी तुमच्या सोबत राहतील, पोलीस प्रशासनाचे 2 लोक राहतील, 1-2 लोक राहतील समजा. पण आपण मेहरबानी करून जे पडावालांचं तुम्ही सांगितलं किंवा काही लोक इकडे बसतील का तिकडे बसतील का, जर त्यांनी ठरवलं एक जागीच का तुम्हाला व्यवसाय करायचा आहे ते सर्वांना तिकडे आणण्याची जबाबदारी तिची आहेच ना. जर ते नाही आले तर त्याला आपण काय करायचं त्याच्यावर पण विचार करू. पण आपणच जर असं म्हटलं किंवा ते येता नाही मग आम्ही काय करा, ते जाता नाही मग आम्ही काय करा, असं करू नका. आपण बसा तिथे, बाकीच्यांना आणण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाने नगर प्रशासनाची आहे, बरोबर. पण आपली मानसिकता पहिले करा की बा आपल्याला जे जागा दिल्या आहे त्या जागेवर आपण बसा. सगळे लोक जर एकाच ठिकाणी बसले तर किती मान हलवले, आता लोक कधी येतील. अरे राजा, तुला जर तिथे दुकान लावली, सगळ्यांना लावली, तर मी तुझ्याकडे हिंद घ्याले असं आहे ना. आता आपणच जर मानसिकता नाही गेले, आपण म्हणणं असंच करा तसंच करा, एकच धरून बसाल तर मग ते होणार नाही. आमचे हे किंवा तुमच्या कोणती कारवाई होणी, तुमच्यावर काही दंड होणे, शेवटी तुम्ही असं इकडे आपण समजून घ्या. आम्ही तुम्हाला वारंवार तेच सांगतोय की सगळे मिळून आपण जे मिटिंग कशासाठी ठेवली किंवा तुमचं आमचं सगळ्यांचं मध्ये करून तर आपल्याला काम करायचं बरोबर आहे का नाही. हे सगळं साफ होत आहे. हे बाबा हे सगळं साफ होत आहे. मोठी बी काढतोय आपण, वरती संडासला तुमचं काम चालू आहे. गाड्या येण्यासाठी जरा स्तवे केला जाऊन पाहिजे ते तुमच्याकडे नोंदणी केला. आता सगळी व्यवस्था आपण ते करतोय समजला का, जाऊन पाहिजे. आता एवढं सगळं तुम्हाला आम्ही समजतोय
तर कृपा करून हात जोडून सगळ्याला विनंती आहे की उद्या परवापासून शुक्रवारपासून प्रशासनाला तुम्ही मदत करा, सहकार्य करा. तुमच्या काही परत समस्या बोलल्या तर साहेब येतात, मी सगळं नगरसेवक आहे, सगळे तिथे आम्ही येऊ, आम्ही सगळं करू. पण उद्या परवापासून कोणी आपल्या चौकामध्ये किंवा इकडे गाडी आणणार नाही याची काळजी घ्या. उगाच तुमच्यावर कारवाई करणं या मला बी योग्य वाटत नाही. पण आता शेवटी कसं आहे, गावात जाणाऱ्या महिला असतील, लोक असतील, गाडीवाले असतील, मोटरसायकल असतील, जाताना अक्षरशः आम्हालाही शिवे घालतात. तर आपण बी थोडासा विचार करा. आपण बी जुन्या गावात राहतो, बरेचसे लोक, तुम्ही तुमच्या बी घरात चर्चा होत असेल, पण माझं तुम्ही नुसतं मानवलं, आता काय करतात असं करू नका. कृपा करून परवापासून आपण सहकार्य करा. परवा तुमच्याकडे 2-3 लोक साहेब पाठवतील, तुम्हाला बसून देतील, लिस्ट प्रमाणे बसून देतील. कोणी राहून गेला असेल त्यांना पण आपण जागा देऊ. कोणाला पोटावर पाण्याचा आमचा उद्देश नाही, प्रत्येकाला पोटावर लावण्याचाच उद्देश आहे. कोणाची जागा राहिली असेल, कोणाला काही पाहिजे असेल तर नक्कीच साहेब त्याच्यात मदत करतील. कृपा करून परवापासून आपण आम्हाला सहकार्य करा, प्रशासनाला सहकार्य करा असे आशा करतो. आम्ही थांबतो. शेतकऱ्याला बी देऊ, मजुराला बी देऊ, सगळ्याला देऊ, काही ताण घेऊ नको. ठीक आहे, सर्व सहकार्य करायला मी असे आशा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद.